हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आज आपण विशेष करून नेहमीप्रमाणे जे घेणार होतो ते पुढच्या वेळेस घेऊया. महाशिवरात्री येते, तर महाशिवरात्रीच्या पहिले आपला मनोभाव कसा असला पाहिजे, शिवतत्व कसं आहे आणि आपण कशा प्रकारे महाशिवरात्र साजरी केली पाहिजे याची आपण चर्चा करीत आहोत. विशेष करून हा जे प्रवचन आहे ते रुद्रसंहिता किंवा शिवपुराण, श्रीमद भागवत आणि भगवद्गीता ह्या ग्रंथावर आधारित असणार आहे. तर महादेव हे एक भगवंताचे अनन्य भक्त, भगवंत पण म्हणता येईल आणि भक्त पण म्हणता येईल. तर असे शिवतत्व आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर ब्रह्माजीने एक ब्रह्मसंहिता नावाचे ग्रंथ लिहिलेला आहे, ब्रह्मसंहिता. तर त्या ब्रह्मसंहितेचे सुंदर तत्व श्लोकामध्ये ते वर्णन करतात की शिवजी कोण तत्व आहे, शिवजी काय तत्व आहे हे आपल्याला पहिले समजणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला महानता समजणार नाही तोपर्यंत त्यांची मधुरता आपल्याला कळणार नाही. म्हणून भगवद्गीतामध्ये भगवंताची महानता सांगितलेली आहे आणि श्रीमद भागवतामध्ये भगवंताची मधुरता सांगितलेली. मधुरता म्हणजे भगवंताने आपल्या भक्तांसोबत कसे लीला केलेले आहेत आणि कसा आनंद प्रदान केलेला आहे भागवतामध्ये. आणि भगवत तत्व समजायचं असेल तर आपल्याला भगवद्गीताचं वाचन करणं, 700 श्लोक 18 अध्याय, त्याच्यामध्ये भगवंताची महानतेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तसंच शिवतत्वाचं ब्रह्मसंहिता याच्यामध्ये ते म्हणतात, क्षीरम यथा दधी विकार विशास योगात संजानहि तत्प्रतिगस्त हेतो यम शंभुतामि तथा समयति कार्यात गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. या सुंदर श्लोकामध्ये ब्रह्माजी म्हणतात, क्षीरम यथा दधी विकार विशेष योगा. जसं क्षीरम यथा दधी, तर तुम्ही रात्री तुम्हाला दही बनवायचं असेल तर दुधामध्ये तुम्ही काय करतात, विरजन घालतात आणि त्या विरजनामुळं दुसऱ्या दिवशी काय होतं आहे, विशेष योगा, विकार विशेष योगा, त्याच्यामध्ये त्या दुधाचं परिवर्तन किंवा त्याच्यामध्ये संस्कार होतात. काय होतात संस्कार, जे रात्री दूध असतं दुसऱ्या दिवशी ते दह्यात परिवर्तन होतं आहे. तथा संजात ही प्रतिगस्त हेतो यम शंभुतापि तव समयित कार्यात गोविंद मादि पुरुषम तमाम भजामि. तसंच भगवान कृष्णांचं जे एक अवतार भगवंत घेतात, जसं दह्याचं दूध बनत नाही पण दुधाचं दही बनू शकतं, तसंच भगवंत काय करतात, आपलं स्वतःचं विस्तारित रूप करतात. जेव्हा सृष्टीचं त्यांना पालन सहाराने मेंटेन करायचं, तर भगवान विष्णू किंवा कृष्ण आपल्याला 3 गुणामध्ये अवतरित होतात. पहिलं जे आहे, जेव्हा सृष्टीची निर्मिती करायची असेल तर भगवंत स्वतःला ब्रह्माजीच्या रूपामध्ये प्रगट होता आणि मग ते रजगुणाचं रूप आहे भगवंताचं. रजगुणामुळे उत्पन्न करायचं. जसं या जगामध्ये काही संतती उत्पत्ती करायची असेल तर स्त्री पुरुषामध्ये रजगुण लागतो, रजगुणामुळे संतती होऊ शकते, तोपर्यंत होऊ शकत नाही. त्याच प्रकारे ब्रह्माजी काय करतात, सृष्टी निर्माण करतात, विष्णू त्याचं पालन करतात आणि मग त्या सृष्टीला संहार करण्यासाठी भगवंत तमोगुणाचा अवतार, ते म्हणजे शिवजी महादेव, ते येतात. आणि हे केल्यानंतर त्याच्यामध्ये फरक काहीच नाही, मॅनेजमेंट करण्यासाठी ते रूप धारण करतात आणि मॅनेज संपलं की ते आपल्या ओरिजिनल स्वरूपामध्ये येतं. म्हणून श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदात अध्याय 7 श्लोक नंबर 50 मध्ये 3 देवताचं अभिन्नत्व आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे वेगळे नाही, वेगळे पण आहेत आणि वेगळे पण नाहीत. म्हणजे जर गुणात्मक पाहिले, मात्रात्मक पाहिले तर त्यांच्यामध्ये फरक आहे, कमी जास्त आहे. पण गुणात्मक पाहिले तर तिघही एकच आहे. पण तेव्हा त्यांना मॅनेजमेंट करायचं असतं तेव्हा ते काय करतात, त्या गुणामध्ये जाऊन त्या सृष्टीचं पालन, सृजन करणं, पालन करणं आणि संहार करणं हे कार्य करतात. म्हणून इथं गुण अवतार, 3 गुण अवतार कोणते, विष्णू आहे सत्वगुण अवतार, ब्रह्माजी आहे ते रजोगुण अवतार आणि शिवजी आहेत ते तमोगुण अवतार आहेत. तर ह्या गुणामुळं, म्हणून यांच्यामध्ये गुणांचं जर पाहिलं गेलं तर विष्णूमध्ये 60 गुण आहेत आणि शिवजींमध्ये 56 गुण आहेत आणि ब्रह्माजी पण 50 गुण आहेत आणि कृष्णामध्ये 60 गुण, विष्णूमध्ये 60 आहेत आणि कृष्णामध्ये 64 गुण आहेत. कोणते 64 गुण आहेत, ते 4 गुण एक्स्ट्रा आहेत. रूप माधुर्य, गुण माधुर्य, वेणू माधुर्य आणि लीला माधुर्य, हे 4 गुण एक्स्ट्रा आहे ते कोणामध्ये, कृष्णामध्ये.
म्हणून कधी शिव आणि विष्णूमध्ये कधी भेद करायचं नाही. बऱ्याच वेळा जे अपरिपक्व अवस्थेत लोक आहेत, विष्णू श्रेष्ठ आहेत का शिवजी श्रेष्ठ आहेत, याच्यामध्ये झगडत राहतात. या झगड्यातून काही भेटत नाही. पण यांचे तत्व जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण कसं केलं पाहिजे ते तत्वाच्या आधारातून, ग्रंथाच्या आधारातून समजून घेतलं पाहिजे. आपलं मानसिक तर्क वितर्क न करता आपण कधी शिवजींच्या प्रती अपराध करता कामा नये किंवा त्यांना दुर्लक्ष करणं नाही. जेवढं म्हणून इथे शिवजींच्या तत्वात दिलेले, तर शिवजींचे 2 तत्व आहेत विशेष करून. एक म्हणजे सदाशिव तत्व, म्हणजे सदाशिव आहे मेन, सदा म्हणजे राहणारे तत्व आहे. तर सदाशिव, शिव म्हणजे मंगलमय किंवा पवित्र असलेले. आणि दुसरं सदाशिवचं एक तत्व आहे रुद्र. रुद्रामध्ये त्याच्यामध्ये 11 रुद्र येतात. जेव्हा तुम्ही रुद्र अभिषेक घालतात किंवा रुद्राचं पूजन करतात बऱ्याच वेळा लोक, तर रुद्र हे तत्व काय करते, सृष्टीचे जेवढे नाश करण्याचं डिपार्टमेंट ते रुद्र सहित. थोडं पुढे येतं का? तर याच्यामध्ये शिवजींच्या तत्वामध्ये जर पाहिलं तर रुद्र तत्व काय करते, सृष्टीचा संहार करते. जे रुद्र तत्व आहे ते सृष्टीचा संहार तत्व करते 11 रुद्राने. 11 रुद्र आहेत आणि त्यांच्या पत्न्याचं नाव रुद्राणी पण आहेत, म्हणजे रुद्र आहेत. आणि शिवतत्व काय करते, ते जीवात्म्याला नाही का मंगलमय करण्याचं. त्याच्यामध्ये 2 भाव आहेत, एक सकपट आणि निष्कपट. निष्कपट म्हणजे जे प्रामाणिकपणे त्यांची भक्ती करतात तर भगवंत त्यांना सर्वोच्च पद प्रदान करतात. आणि जे सकपट आहे, सकपट म्हणजे काहीतरी लोभाने जातात त्यांच्याकडे, काहीतरी इच्छा आकांक्षाने जातात. तर त्यांची इच्छा करण्याचं, कारण ते बघतात याला माझ्याशी काही प्रेम नाही आणि मला जे द्यायचं ते याला घेण्याची इच्छा नाही, याची इच्छा घेऊन माझ्याकडे येतोय. मग आपण कशा, जसं 16 सोमवार हे काही सकपट म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही जे हरतालिका पूजा करतात किंवा सर्व सोमवारामध्ये पूजा करतात, रोज सकाळी सकाळी पाणी घालतात. तर काही प्रेमापोटी करतात, काही भौतिक इच्छापोटी करतात. तर मग शिवजी त्याचं मनोभावना पाहून, जीवतत्वाच्या मनोभावना पाहून त्याला वांछित फळ प्रदान करायचं काम करतात. पण कधी आपण महादेवाकडे जर गेलात आणि त्यांना म्हटलं की मला एवढी बुद्धी नाही की मला काय पाहिजे काय नको हे कळत नाही, पण माझ्यासाठी तुम्ही जे सर्वोत्तम असेल ते प्रदान करा, ते निश्चित तुमच्या जीवनात हे देतात. म्हणून आपल्याकडे त्यांच्यावर 2 भाव आहेत, एक सकपट आणि निष्कपट. निष्कपटामध्ये ते सर्वोच्च अवस्था प्रदान करतात आणि निष्कपटमध्ये आपलं सकपटमध्ये भौतिक इच्छा पूर्ण करतात आणि निष्कपटमध्ये सर्वोच्च देतात. जसं एक रूप गोस्वामी पादांच्या एक कथा येते ग्रंथांमध्ये. ते एकदा एक ब्राह्मण, असा दरिद्र ब्राह्मण होता आणि त्याला एक कन्या होती. त्या कन्याचं लग्न करायचं होतं. म्हणून तो खूप असा विचलित झाला, करू तर काय करू. तर तो महादेवाची पूजा करायला लागला आणि महादेवाची पूजा झाल्यानंतर महादेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हटले की अहो तुम्ही कशाला एवढी पूजापाठ कशाला केलं. ते म्हणले अहो माझ्या कन्याचं लग्न करायचं, माझ्याकडे धन नाही. मग ते काम करतो, धन पाहिजे ना. तर कुसुम सरोवरच्या बाजूला वृंदावनमध्ये तो एक संत आहेत, कोण सनातन गोस्वामी, त्यांच्याकडे जा आणि ते तुला नाही का पारसमणी देते आणि तो पारसमणी घेऊन तुझ्या मुलीचं लग्न कर. आणि मग हा ब्राह्मण येतो, प्रवास करत करत येतो आणि सनातन गोस्वामी सांगतो की महादेवांनी नाही का मला सांगितलं की तुमच्याकडे काहीतरी पारसमणी तुम्हाला द्या तुम्ही. नेमकं पारसमणी ते म्हणे कचऱ्यामध्ये टाकल्याला तर घेऊन जा. एवढा आनंद झाला. एवढा आनंद झाल्यानंतर तो घरी घेऊन येतो तो आणि पत्नीला देतो. म्हणतो बघ हे पारसमणी भेटलेलं आहे, आता आपल्या पोरीचं लग्न करू, घर बांधू, धन संपत्ती प्रॉपर्टी करू. पण हे सांगताना तो बायकोला सांगितलं की मी ज्या गोस्वामींकडे गेलो त्याने हा पारसमणी काचऱ्यामध्ये टाकला होता आणि मला तिथून घ्यायला लावला होता. मग त्यांची पत्नी जर अचंबित झाली, असं कसं काय होऊ शकतं बा. ते म्हणली याच्यापेक्षा काहीतरी मोठं धन असेल बरं, तरच असं कचऱ्यामध्ये फेकणार नाहीत. म्हणून तुम्ही एकदम छोटी वस्तू घेऊन आले, जा काहीतरी मोठी वस्तू घेऊन या. निघाला बिचारा ब्राह्मण पत्नी पुढे. तोपर्यंत लग्नाची तयारी झाली, खर्च पाणी त्यानं लग्न करून घेतलं. आला आणि आल्यानंतर म्हटलं काव गोस्वामी तुम्ही हे कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकलं, मला याच्यात तुम्ही दुय्यम स्थान दिलं. ते म्हटली
दुय्यम म्हणजे काय, तुला तो पारसमणी दिला ना. ते मला कुठे आहे, तो मला घरी आहे. म्हणले तू घेऊन ये, तुला जर याच्यापेक्षा मोठी गोष्ट पाहिजे असेल तर मी तो पारसमणी तू घेऊन ये. मग तो पारसमणी घेऊन येतात आणि पारसमणी घेऊन आल्यानंतर त्याचं कार्य झालेलं असतं. घेऊन आल्यानंतर तो सनातन गोस्वामी म्हणतात करायचं काय. ते मला पहिले पारसमणी यमुनेमध्ये फेक, तरच मी तुला याच्यापेक्षा मोठी गोष्ट देतो. हे ब्राह्मण खुश झाला की आता काय याच्यापेक्षा मोठी गोष्ट भेटणार. आणि मग त्यानं पारसमणी फेकून दिला आणि फेकून दिला. म्हणला महाराज आता मला द्या. ते म्हणले या जगातली सगळ्यात मोठी सर्वोत्तम गोष्ट असेल ते भगवंताचं नाव आहे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. त्याला शॉक लागला. ते म्हणले अरे पारसमणी या भौतिक जगाच्या वस्तू देऊ शकतो, पण जो पारसमती निर्माण करणारा व्यक्ती आहे तो हे जप केल्यानंतर, हे मंत्र जप केल्यानंतर तो भगवंत तुला भेटू शकतात. जोपर्यंत ही वस्तू फेकणार नाही तोपर्यंत तुला ती भेटू शकत नाही. म्हणून मग ते म्हणतात महादेवाकडे गेल्यानंतर सर्वोत्तम तुला जे पाहिजे, तुला भौतिक इच्छा पूर्ण झाल्या पण तुझ्या जीवनातली सर्वोत्तम गोष्ट कोणती भेटली, भगवंताची भक्ती भेटली. आणि मग असा शिवजींचं हे दिलेले तत्व दिलेले. तर आता प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये, काही लोकांना माहीत नाही की शिवजींचा महादेवाचा जन्म कसं झालेला आहे. बरेच लोक अजून आपण नुसतं पिंडीला पाणी वाटायचं काम करतो, त्याच्या पलीकडे बेलपत्र वाढणं आणि मग सकाळी सकाळी आपण जाऊन भजन म्हणणार तेवढं महाशिवरात्रीला. मी एकदा, मला चांगलं आठवतं 4-5 वर्षापूर्वी ह्या गंधर्व नगरीमध्ये एका मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायला गेलो, महादेवाची पिंड प्राणप्रतिष्ठा. तर ती विधी चालल्यानंतर ते प्राणप्रतिष्ठा केली. तर तिथले सगळे भगत कुठं बसलेले होते माहीत नाही. त्या पूजेच्या वेळेस एक भगत नव्हता. पण जसं अभिषेक वाताची वेळ आल्यानंतर एक भगत आला आणि त्या पळशाच्या पाण्यामध्ये काहीतरी गोळा काढल्यानंतर मला अभिषेक करायचा. तो गोळा मला देवाला, मला देव ब्राह्मण देवता हे आम्हाला पिंडीवर ठेवायचं. आता मला कळलं. ते म्हणले ठेवा महाराज. ठेवलं आणि ठेवल्यानंतर सगळे भगत दुधाच्या कॅनी वाटू लागले. बरं ते कॅनी वाटण्यापेक्षा जिथं पिंडातून दूध वाहतं ना तिथे भक्तांची लई गर्दी. भक्तांची गर्दी झाली. मला कळलं ना एवढी गर्दी कसं काय. कोणी किटल्या घे, कोणी गिलास घे, कोणी दुरण घे, कोणी वाट्या घे. एक म्हणला महाराज थोडं भांग काढू का तुमच्यासाठी. म्हणले गोळा कशाचा. मला भांगीचा आहे आणि महादेव भोले प्रसाद घेण्यासाठी यांची दळमळ चालू आहे. भोले प्रसाद. अरे म्हटलं महादेव कधी विचार करतात की भगत कुठे होते. तर हे कलियुगातले असे सकपट येणारे भगत आहे, त्यांना ते भेटतात. म्हणून आपल्याला ब्रह्माजीचा उगमस्थान समजून घेणं. म्हणून श्रीमद भागवताच्या स्कंदामध्ये, भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की रुद्रामध्ये शंकरस्मी भगवंत म्हणतात गीतेमध्ये. पण भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये जेव्हा ब्रह्माजीने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टीमध्ये 4 कुमार जन्माला आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करशील. ते म्हणले आम्ही आजीवन ब्रह्मचारी राहणार आहेत, आम्हाला काही लग्न नाही करायचं. आणि मग त्यांना न ऐकल्यामुळं त्यांच्या भुयातून राग आला, त्यांना क्रोध आला आणि क्रोधातून एक बाळ जन्माला नीलवर्णीय. आणि नीलवर्णीय बाळ जन्माला आल्यानंतर ते जन्मातच रडू लागलं. ते म्हटलं की अरे रडत होतं. ते म्हणले काळजी करू मी तुला स्थान देतो. ते म्हणले पिताश्री माझ्यासाठी काय आज्ञा आहे. ते म्हणले एक काम कर, सृष्टीची निर्मिती कर. आणि ब्रह्माजीने काही सेकंद ध्यान लावलं आणि लावल्यानंतर शिवजीने इकडं सृष्टी निर्माण केली. ते ब्रह्माजीनं डोळे उघडले तर पाहिले याने खूप आघोरी सृष्टी निर्माण केली. भूत, प्रेत, डाकिनी, चंडाळ, त्याच्यानंतर साप, हे अशी जी सृष्टीला नाश करणारी घातक लोकांचा, घातक जीवजंतीची निर्मिती केली. ब्रह्माजी म्हटले बाबा तू करू नको, सृष्टीला नाश करायचा नाही, तू सृष्टीचं सृजन करायचं, तू थांबव. आणि थांबवल्यानंतर ते म्हणले काय, तर तुला कैलास लोक आहे जे हिमालयामध्ये, तिथं तू निवास कर. मग काय करू. ते म्हणले तिथं जाऊन तू ध्यान कर. आणि मग ते स्थान दिल्यानंतर मग शिवजीला 11 रुद्राचं विजय आणि त्यांच्या पत्न्याचं नाव 11 रुद्राने. म्हणून आपण जो रुद्राभिषेक घालतो तो शिवजींच्या एक नावानं घातल्या जातो. तर हे ब्रह्माजीच्या आपल्या शिवजींच्या जन्माचं वर्णन इथे येते. म्हणून भागवताच्या 12व्या स्कंद अध्याय 13 आणि श्लोक नंबर 16 मध्ये म्हणतात निम्नगान यथा गंगा. म्हणा निम्नगान. देवनाम अच्युतो यथा, वैष्णवना यथा शंभो, पुराणाम आदि तथा.
तर याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, निम्न गाना यथा गंगा. सगळ्या नद्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोणती नदी असेल ती गंगा आहे. त्याच्यानंतर देव नाम अच्युत यथा. सगळ्या देवामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोण असेल तर अच्युत भगवंत आहेत. आणि ते म्हणतात वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल ते शंभू आहे. शंभू म्हणजे महादेव. आणि पुराणामध्ये सगळ्या पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कोणतं असेल तर श्रीमद भागवतम आहे. असं सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला श्रीमद भागवताच्या 12वा स्कंध अध्याय 13 श्लोक नंबर 16 हे रेफरन्ससाठी दिलेले. म्हणून इथे वैष्णव यथा शंभू ते जीवाची दोन गोष्टी, जर भक्ती मागायला गेलं तर भक्ती भेटते त्यांच्याकडे, आणि भौतिक इच्छा मागायचं असेल तर भौतिक इच्छा पूर्ण करता. म्हणून भौतिक जगामध्ये 80 ते 90% क्राऊड असा आहे की महादेवाकडे भौतिक इच्छा मागण्यासाठी जातात आणि शिवजी त्या जीवाची भौतिक इच्छा पूर्ण करतात. म्हणून अल्पबुद्धी लोक आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात कामस्तस्ते हर्त ज्ञाना प्रपदन्ते अन्न देवता तम तम नियमस्ताय प्रकृत नियता अस्वाया. कामस्तस्ते हर्तगाना, जे काम इच्छेनं हर्त ज्ञाना त्यांची बुद्धी हरलेली आहे. प्रपदन्ते अन्य देवता, अन्य देवतांची उपासना करतात. आणि ह्या देवतांची उपासना केल्यानंतर काय तम तम नियमास्वाये प्रकृता नियतास्वाया, प्रकृतीमध्ये अटकत आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फसतात, असं भगवान कृष्ण अर्जुनालाच गीतेमध्ये म्हणतात. म्हणून आपण देवताकडे जाऊन त्यांना भौतिक इच्छा मागण्यापेक्षा आपण त्याच्याकडे सर्वश्रेष्ठ वैकुंठ धामाची प्राप्ती मागितली पाहिजे. हे साधकांनी केलं पाहिजे. म्हणून जे आसुर लोक आहेत तर त्यांची जी पूजा करतात तर त्यांची रावण आहे, त्यानं कोणाची पूजा केली, बाणासूर आहे, त्याच्यानंतर भस्मासूर आहेत. यांनी केवळ त्यांच्याकडे भक्ती नाही मागितली. आसुर वृत्तीचे लोक त्यांच्याकडून भौतिक इच्छाच मागतात. आणि शिवजी काय करतात, सकपट भावनेनं त्यांना ते गोष्टी प्रदान करतात. तर तुम्ही त्यांच्याकडे कोण्या भावनेने जातात त्या भावनेने तुमच्याशी ते आदान प्रदान करतात. म्हणून आपण जाताना खूप सावधपूर्वक नका, आपलं चेतना असली पाहिजे आणि ते मागणं व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणून आज आपण शिवजींचे विशेष गुण काही पाहिलं पाहिजे. जे एक वैष्णव कसा गुण असला पाहिजे आणि त्यांच्या लीलेतून आणि त्यांच्या चरित्रातून आपण आज समजून घेऊया. एक सुंदर श्लोकामध्ये सांगतात, सगळ्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. तितिक्षा कारुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजात शत्रव शांत साधव साधुभूषण. तर एक ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तितिक्ष कारुणिका सुहृदं सर्वदेहिनां अजात शत्रव शांत साधव साधुभूषण. हे साधूंचे लक्षण किंवा एक महान व्यक्तीचे लक्षण सांगितलेले आहे. कोणतं? तितिक्षा. तितिक्षा ह्या शब्दाचा अर्थ काय, सहन करणं. आणि ह्या गुण महादेवांच्या जीवनातून शिवजींच्या जीवनातून आपण पाहू शकतो. कसं आहे की किती सहन करतात ते त्यांच्या भक्तांना किंवा स्वतः दुसऱ्यांना जो त्रास होऊ नये तो दुसऱ्याचा त्रास किती सहन करतात. प्रसंग माहीत असेल तुम्हा सगळ्यांना, जेव्हा समुद्र मंथन चालू झालं आणि समुद्र मंथनमध्ये जेव्हा मंथन चालू करत असताना त्याच्यातून हालहाल विष निघालं. हालहाल विष निघाल्यानंतर देवता आणि असुर अतिशय घाबरून गेले आणि करायचं तर काय बघ, हालहाल विष पिणार कोण. आणि म्हणून हे सगळे असुर आणि देवता भगवान विष्णूकडे गेले. आणि विष्णूकडे गेल्यानंतर ते म्हटले एकच आहे, हे हालहाल विष पिणारे तुम्ही महादेवाकडे जा कैलास लोकामध्ये. आणि मग कैलास लोकात देवता जातात आणि त्यांचं सुंदर गुणगान करतात. म्हणून महादेवाचं एक नाव आहे आशुतोष. ते लगेच प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हणले बघ येण्याचं कारण काय, ते म्हणले बघा आम्ही समुद्र मंथन करतोय त्याच्यात हालहाल विष आहे, मग मी काय करू. ते म्हटले तुम्हाला प्यावं लागेल. पाहावं लागलं तर ते पत्नीकडे बघायला लागले, अरे तर येण्यातले मोठा टाच गेला. पण घरी मंडळी तर विचारू द्या विष पिण्याच्या पहिले. हां तर मग आता त्यांची पत्नी दुर्गादेवी महामाया आहे, पार्वती माता, ती काय ती बघायची आपल्या पतीची कॅपॅसिटी काय आहे. ती म्हणली घे प्या, आता जगाच्या कल्याणासाठी आणि सगळ्या जीवांना करुणामय असल्यामुळं तुम्ही ती स्वीकार करू शकता. म्हणून सगळ्यात फेमस पिक्चर जर तुम्ही कधी पाहिला असेल याच्यामध्ये समुद्र मंथनामध्ये, तर तिथे स्वतः महादेव विष पान करताना पिक्चर पाहायला भेटतो. तो इथं पण असेल तो, हां इथं फेमस पिक्चर आहे हा, की जेव्हा समुद्र मंथन झालं तर आपल्या ओंजळीतून ते काय करू लागले,
विष पान करू लागले. आणि त्या ओंजळीत विष पान करताना समुद्राच्या तटावर तर त्याच्यातले जे काही विषाचे थेंब पडले तर ते कुठे पडले, जे खाली सरपटणारे जीवजंतू होते त्याच्यामध्ये सर्प, विचू, इंगळी, वनस्पत्या, विषारी वनस्पती, त्याने ते स्वीकार केलं. म्हणून ते हालहालाताचा थोडासा जरी प्रभाव आणि पेल्यानंतर त्यांनी कुठं धारण केलं, कंठामध्ये धारण केलं. आणि कंठामध्ये धारण केल्यानंतर त्यांचं नाव काय पडलं, निळकंठेश्वर. निळकंठे पडल्यानंतर ते निळकंठ नावानं प्रसिद्ध झाले. पण निळकंठ का बरं त्याने स्वीकार केला, तर जेव्हा कधी त्यांना कंठाचं स्मरण होईल तर निळ हा आचार्य, एक प्रवचन मी वेगवेगळे प्रवचन ऐकत होते याच्यामध्ये, तर एक आचार्य सांगतात की निळ का बरं कंठ का दान केलं, कारण ते बघताय भगवान कृष्णाचं वर्ण निळ आहे. तर जेव्हा मी निळाचं कंठाचं स्मरण करीन तेव्हा मला भगवान कृष्णाचं स्मरण होईल. आणि म्हणून जेव्हा त्यांनी विष पान केलं त्याच्या अंगाला नाही का लाही झाली. लाही झाल्यानंतर त्याने अंगाला काय केलं, सर्प बांधले. 2 कारणासाठी सर्प बांधले. एक तर सर्प थंड असतो, खूप बॉडी त्याची थंडी असते, म्हणून त्यांनी सर्पाला बांधलं. आणि दुसरं सर्प बांधण्याचं कारण आचार्य सांगतात की जे भगवान विष्णूंचं एक अवतार आहे संकर्षण, जे अनंत शेष आहे संकर्षण. तर जेव्हा कधी ते सर्पाला पाहतेन, आपल्या बॉडीतल्या सर्पाला पाहतेन, तेव्हा त्यांना भगवान संकर्षणाचं स्मरण होईल, म्हणून त्याने आपल्या हाताला सर्प बांधले, गळ्याला सर्प बांधला, सगळीकडे सर्प बांधलेले. तर हे शिवजींचा गुण आहे. म्हणून सहन केलं. कोणासाठी सहन केलं, जे देवदेवता आणि जे जीवात्मा त्यांचं रक्षण करावं. कशासाठी, तर त्यांच्यामध्ये जी करुणा आहे, सहनशीलतेचं आणखीन एक उदाहरण आपल्याला पाहू शकतात की आपण जसं चित्रकेतू महाराज आहे की ह्या जगामध्ये बाकी आपण सगळ्या गोष्टी सहन करू शकतो, पण इंद्रियाचा वेग सहन नाही करू शकत. डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, जिभेने खाणे, त्वचा इंद्रिय स्पर्श करणं किंवा मैथून सुखाचे आकर्षण आहे, त्या वेगातून आपण थांबवू शकत नाही. पण भागवताच्या प्रसंगामध्ये येत आहे, एकदा शिवजी पार्वती मातेला आपल्या मांडीवर बसवलं डाव्या बाजूला, आणि तिथे समोर मोठमोठे संन्यासी, साधू, संत बसले होते आणि त्यांना वैराग्याचं प्रवचन देत होते. आणि वैराग्याचं प्रवचन देत असताना त्यावेळेस चित्रकेतू महाराज येतात आणि ते बघतात, त्यांना हसू येते. हसू कोण्या गोष्टीच येते की जगामध्ये एकमेव व्यक्ती जर कोणी असेल जो आपल्या इंद्रियानं कारण की त्यांच्या मांड्या उघड्या होत्या आणि पत्नीला बसवलं होतं, आणि बसवल्यानंतर आपल्या इंद्रियानं निग्रह करणं आणि संयमित ठेवून सहन करणं ते केवळ महादेव करू शकतात. आणि ही गोष्ट पाहून त्यांना हसू आलं. पण पार्वतीने काय केलं, चुकीचं घेतलं आणि त्यांना शाप दिला होता. म्हणून हा शिवजींचा एक विशेष गुण आहे, सहन करणं. तर आपल्या साधना भक्तीमध्ये आपल्याला आपल्या जीवनात कोणी अपमान करेल, त्रास पण होईल, तो शारीरिक त्रास होईल, मानसिक होईल किंवा आर्थिक होईल, तो त्रासाला सहन करणं आणि आपल्या जीवनात झालेला अपमान त्याला पचवणं हे विष सगळ्यात मोठं पच आहे. म्हणून महादेवाच्या मंदिरात कधी गेलात नुसतं पाणी ओतलं नाही चालत. महादेवाचा पहिला गुण घेतला पाहिजे. आपण काय घेतलं पाहिजे की सहन करण्याचा गुण घेतला पाहिजे. आपण परिस्थितीला नाही बदलू शकत, सिच्युएशनला नाही बदलू शकत, व्यक्तीला नाही बदलू, पण सहन करणं, आणि ते सहन केल्यानं काय होतं आहे, त्रास होईल पण जगासाठी आपण चांगलं होईल आणि जगाला आपल्यामुळं त्रास होणार नाही एवढी काळजी आपण घेऊ शकतो. आणि दुसरं असं आहे की ते हलाल विष कसं निघालं समुद्र, तसं आपल्या जीवनात आपण भक्ती करताना विष निघणार आहे, आपले अनर्थरूपी विष निघणार आहे. तर त्यावेळेस त्या विषातून आपण त्या हलाल विषाला काय करायचं, निघू द्या. आणि केल्यानंतर आपल्या जीवनात संकट, समस्या जे काही येतं, लोकांना बरेच वेळा वाटतं की आम्ही अध्यात्म केलं ना, चमत्कार नमस्कार, मी माळा केल्या की माझ्या जीवनातला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावं किंवा माझं हे व्हावं ते व्हावं. नाही, अध्यात्म म्हणजे आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात. आणि म्हणून महादेवाकडून आपण हे पहिलं तत्व शिकलं पाहिजे. काय तत्व की सहन करणं शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सहन करू, कोणतं सहन, बाहेरच्या जे विष आपल्या जीवनात ते आणि आपल्या इंद्रियांचं, आणि आपल्या इंद्रियामध्ये सगळ्यात मोठं विष कोणतं असेल ते म्हणजे आपला क्रोध. तो एकदम असा होतो का नाही, कारण मी काही गोष्टी काही दिवसापासून फेस करतो, आपल्याला खूप राग येतो. तर त्यावेळी रागाला आपण सहन करणं हे एक इंद्रियाचा वेग, बाकीच्या वेगांचा आपण तो करू शकतो, हे केलं पाहिजे. आणि म्हणून हा पहिला गुण आहे. दुसरा गुण आहे महादेवाचं कारुणिका, करुणा, दया. कशी दया आहे जर पाहिलं तर शास्त्रामध्ये त्यांचा सुंदर प्रसंग येतो. एकदा उक्रासूर, त्याला भस्मासूर पण म्हटलं जातो,
श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये शेवटची लीला येते. तर एकदा वक्रासूर तो एक मोठा यज्ञ आयोजन केलं, त्यानं तपस्या करू लागला. आणि त्या तपस्या करीत असताना महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप दिवस तपस्या केली, पण महादेव प्रसन्न होत नव्हते. म्हणून त्याने काय केलं, आपल्या शरीराचे एक एक पार्ट कापून नाही का ते यज्ञामध्ये टाकू लागला. असं करता करता त्याने पाहिलं की एवढं मी टाकून सुद्धा ते प्रसन्न होत नाहीत. तर त्याने आपलं काय केलं, मस्तक छाटा गेलं होतं. आणि मस्तक छाटा गेल्यानंतर महादेव म्हणले, प्रसन्न झाले. म्हणले काय पाहिजे वा? ते म्हणले एकच वरदान पाहिजे की मी ज्याच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवील ते भस्म झाला पाहिजे. आता महादेवा म्हटले, आशुतोष आहे आणि एवढ्या अरे म्हटले तू आगोरी करू नकोस. म्हणजे ठीक आहे, तुला वरदान देतो. पण ही करण्याचा मागचा वक्रासुराचा किंवा भस्माराचा भाव काय होता, तो एकदा कैलास लोकांमध्ये जाऊन त्याने शिव आणि पार्वतीला, विशेष करून पार्वतीला पाहिलं. आणि पार्वतीला पाहिल्यानंतर पार्वतीच्या प्रती आकर्षण झालं, मातेच्या प्रती आकर्षण झालं होतं. आणि त्याला वाटलं मी जेव्हा कोणाच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवीन तो भस्म झाल्यानंतर मी पहिलं जे वरदान आहे ते कोणावर ट्राय करेन, महादेव. आणि महादेवाचं हे झाल्यानंतर ती पत्नी मलाच भेटन. ह्या आघोरी म्हणजे याला म्हणतात, जे एकदम आसुरी वृत्तीचे लोक असतात ना, ते कधी कधी तुमच्याकडून नाही गोडी न काढतात, पण ते काढण्याचं मागचं काय, तुमचाच नाश करण्याचं असे लोक असतात. म्हणून आपल्या जवळच्या आजूबाजूचे लोक आपल्याला पारखता आले पाहिजे. आणि म्हणून महादेवाने ते दिलं वरदान. दिल्यानंतर महादेव विचारत पडले की अरे माझंच वरदान आणि माझ्यावर ट्राय करणार. आणि म्हणून ते पळत सुटले. करुणा होता, दया होती, माहीत असून सुद्धा त्याने दया केली. आता तुम्हाला माहीत आहे, एखाद्याला जर त्याच्यामध्ये महाभारतामध्ये द्रोणाचार्याचा प्रसंग येतो. जेव्हा दुष्टदुम्नाचा जन्म झाला तर कशासाठी जन्म झाला, ते द्रोणाचार्यांच्या वधासाठी झाला. पण तरी तिची करुणा दया करत होते. दुर्योधन म्हणतो, बघा तो तवा पुत्र आहे ना, तो शिष्य ना धीमता, तुमचा शिष्य आणि पुत्र पण आहे. तर ते करुणा दया त्यांची नाश करण्यासाठी झालं होतं, पण त्यांनी शिकवलं. तसं शिवजींकडे गुण होता आणि करुणा करून त्यांनी ते वरदान दिलं. दिल्यानंतर भस्मासूर पळायला प्रयत्न करणे आणि मग शिवजी पळत सुटले, मागं भस्मासूर, शिवजी पुढे. असा प्रसंग झाल्यानंतर परेशान झाले महादेव, वाचून कोणार. मग भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्यांनी, म्हणले याच्यातून तुम्हीच वाचू शकता. आणि मग भगवान विष्णू काय झाले, एक बटूक ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि घेतल्यानंतर एवढे तेजस्वी आणि त्यांचं रूप पाहून नाही का भस्मासूर आणि म्हटले कुठं पळतात तुम्ही? ते म्हणले मला शिवजीकडून वरदान भेटलं, भस्मासूर भस्म ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचा मी नाश करेन. ते म्हटले अहो तू वेडा पिसा आहे. एक तर समशभूमीत राहतो, समशभूमीत राहून राख अंगाला लावतो, गळ्यात नाही का मुंड माळा घालतो, साप घालतो, विचित्र आहे. त्याच्या वरदानामध्ये आतापर्यंत विश्वास नाही कोणाचा. तुला प्रयत्न करायचा का? कारण त्याचं त्या बटूक ब्राह्मणांचं वाक्चातुर्य आणि मधुरता पाहून ते भस्मासूर मोहित झाला. म्हटलं की अरे त्याच्याशिवाय तुला पाहिजे तर प्रयत्न करून बघ, आपल्या डोक्यावर हात ठेवून बघ. आणि मग या भस्मासुरानं काय केलं, आपल्या डोक्यावर हात ठेवलं. काही पुराणामध्ये असं सांगितलं जातं की भगवान विष्णू एका स्त्रीचं रूप घेऊन डान्स केला आणि ते डान्स करता करता त्याने डोक्यावर हात ठेवलेला आहे. पण जे प्रामाणिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्याने बटूक ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांनी ठेवलं. आणि जसं त्याने डोक्यावर हात ठेवला तर स्वतःचा वरदानात स्वतःचा नाश झाला होता. म्हणून इथे ह्या करुणा ते देतात. करुणामध्ये ते पात्र अपात्र बघत नाही, त्याला जे पाहिजे ते देतात. समोरचा काय आहे, त्याची लायकी काय आहे नाही, ती दयावत सगळं देतात. हे दिलं म्हणून इथं प्रश्न विचारला जातो, का बरं की महादेव गळ्यामध्ये कवठीच्या माळा का घालतात? तर ते हे याच्यासाठी घालतात की जी माझी पत्नी सती, आतापर्यंत माझ्या कितीतरी पत्न्या जेवढ्या झाल्या होत्या आणि त्या सगळ्या वारल्या, त्या म्हणून त्यांच्या प्रत्येकाचं कवटी मी माझ्या गळ्यात घालतो. आणि ते घालण्याच्या मागं मी जेव्हा जेव्हा कवटी, आणि शेवटची जी कवटी होती ती कोणाची होती, सतीची होती. आणि ती सतीच्या घातल्यानंतर ते कवट्याच्या माळा घालून फिरत होते. ते घालण्याचं कारण दोन होते. ते म्हणतात की जेव्हा मी गंगाजळ धारण करतो गंगेचं, तर गंगेचं पाणी जेव्हा उतरेल, ती पवित्र आहे, तर ते पाणी गंगेचं निर्मळ, त्याला निर्माल्य म्हणतात, ते निर्माल्य जेव्हा पडेल तर काय होईल, त्यांचा उद्धारण मुक्ती भेटन. आणि दुसरं कारण असं सांगतात आचार्य कवटीच्या माळा घालण्याचं की जेव्हा मी कथा, भगवत कथा ऐकेन, रामचंद्राची कथा ऐकेन, जसं रामचरित्र मानसमध्ये तुलसीदासजी म्हणतात रामकथा ऐकतात किंवा भागवत कथा ऐकतात, आता पुढे येईन तसं, तर जेव्हा कथा कवटी माळा ऐकत्यान
तर त्यांना सुद्धा भगवंताची वैकुंठ धामाची प्राप्ती होईल म्हणून त्यांनी कवठीच्या माळा घालन केलेल्या आहेत असं ग्रंथकार काही ग्रंथामध्ये वर्णन करतात. तर हे कशासाठी? करुणा, म्हणजे जो जिवंत आहे त्याच्याप्रती करुणा आणि जे मृत आहे त्याच्याप्रती करुणा आहे. याचा आणखीन एक आहे, हा करुण्याचा भाव आहे. तिसरा गुण आपण पाहू शकतो सुरदम. सुरदम म्हणजे सगळ्यांचे मित्र आहेत. भूतनाथ म्हटले जाते त्यांना. भूतनाथ म्हणजे काय की जसं आता मी एक प्रवचन ऐकत होतो येत आता की एखादा जो चांगला मास्तर असतो तर त्याच्यातले बिघडलेले जे विद्यार्थी असतात ना, आता गॉन केस, त्या गॉन केस विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी चांगल्या शिक्षकाची नियुक्ती केली जाते की सर तुम्ही जा आणि यांना काय करा, सुधरा. तसंच भगवंतानं पाहिलं की या जगामध्ये असे काही जीवात्मा आहे ते जगाला त्रासदायक आहेत आणि यांना सुधारण्याचं काम कोणाला तरी डिपार्टमेंट दिलं पाहिजे. मग कोण डिपार्टमेंट देऊ शकतो? तर ते भगवंताने डिपार्टमेंट दिले. जी तमोगुणाचे जीवात्मा आहेत, अघोरीमध्ये अटकलेले आहेत, अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी भूतनाथ म्हणजे महादेवाला दिलं. आणि महादेव काय करतात, आपल्या आजूबाजूला ह्या भूत प्रेतांना ठेवतात आणि हळूहळू त्यांचा उद्धार करतात. म्हणून तुम्ही बऱ्याच समशमभूमीत जाताना, समशमभूमीत कोणतं बाकीचं मंदिर दिसणार नाही तुम्हाला, पण महादेवाचं मंदिर आहे. का बरं? तर जेवढे काही जीवात्मा येतात, जेव्हा शरीरात असतात तर पुण्य तर करत नाहीत, पण मेल्यानंतर तरी ॲटलिस्ट यांचा मी उद्धार करू शकेल म्हणून ते समशमभूमीत राहतात. नाही तर कोणाला आवडतं समशमभूमीत राहत? आपण 15 मिनिटाच्या वरती थांबत नाही, भीती वाटते. पण एक दिवस आपला पण तिथं नंबर लागणार, आपल्याला सुद्धा लोक घाबरणार आहेत. पण शिवजींची दया बघा की जे जिवंत त्यांचा उद्धार करायला भरपूर होईल, पण गेल्यानंतर यांचा उद्धार करायला कोणतरी पाहिजे ना. म्हणून भूतनाथ महादेव आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा मनोरंजन बाजूला ठेवतात आणि कुठे राहतात? समशमभूमीत राहतात. आणि समशमभूमीत येणारा प्रत्येक जीवात्मा त्याच्या उद्धारासाठी तिथे ते निवास करतात. म्हणून हे सुरदम आहे, मित्र आहेत ते आपले महादेव. आणि उत्तम गुणाचे जे जीवात्मा आहे सूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये भूत प्रेत जे सूक्ष्म आहेत. तर याचं श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये वर्णन ते दिती आणि कश्यप मुनीचं. तर दिती अतिशय कामुक झाली होती आणि तिने सांजाला त्रिसंध्याच्या वेळेस म्हटली की मला आताच तुमचा संघ पाहिजे पतिदेव. ती म्हटली अरे आता योग्य वेळ नाही आहे, थोडा वेळ जाऊ दे संध्या, त्याच्यानंतर तुझी इच्छा पूर्ण करतो. ते म्हणे असं नाही, मला खूप विवेक आला आणि तुम्ही माझ्या इंद्रियांना संतुष्ट करा. त्यावेळेस ते म्हणतात बघ, जे तुझ्या बहिणीचे पती आहेत महादेव, हे तिन्ही सांजाला फिरत असतात आणि तिन्ही सांजाला फिरत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या सवारी त्यांचं ऋषभ सवारी आहे, त्या सवारीवर ते प्रवास करतात, त्यांच्या मागं भूत प्रेत असतात. आणि अशा टायमाला कोणी संग करीत असेल स्त्रीचा, तर त्यावेळेस त्या स्त्रीचा संग करीत असताना त्या गर्भामध्ये भूत प्रेत यांचा काय होतं, संचार होतो आणि त्या गर्भामध्ये त्या भूतप्रेताचा निवास होऊन तो जीवात्मा अतिशय पापी आणि दुराचारी जन्माला येतो. म्हणून तू ह्या टायमाला करू नकोस. पण तिचा वेग थांबला नाही आणि मग संग झाला आणि संग झाल्यामुळे तिथे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूचा जन्म झाल्याचं वर्णन श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदात आहे. म्हणून महादेव तिन्ही सांजामध्ये फिरत असतात. जे वांछित संस्कार आहेत अशा वेळेस नाही का त्यांना त्या गर्भामध्ये त्यांना स्थलांतरित करून त्यांचा उद्धार करण्याचं काम करतात. म्हणून हे सुरदान दिलेले. विशेष करून याच्यामध्ये सुरदम म्हणजे जे आत्महत्या जीव केलेले, 2 प्रकारच्या आत्महत्या आहेत. एक शारीरिक आत्महत्या आणि एक आत्म्याची आत्महत्या. आत्म्याची आत्महत्या कशी असते की जे ब्रह्मवादी निर्गुण निराकार आहेत, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं, ओम शांती ब्रह्मलीन होणं, अशा जीवांचा उद्धार करण्यासाठी ते दिलेले आहेत. आणि दुसरे जे आत्महत्या सुसाईड करणारे जीवात्मा जे भूत प्रेतामध्ये अटकतात, तर त्यांच्यासाठी स्वतः जीवांना नाही का महादेव नाही का दया करतात आणि त्यांचा उद्धार करतात. म्हणून हे तिसरा गुण आपल्याला पाहायला भेटतो. चौथा गुण आहे अजातशत्रू एव शांत. अजातशत्रू म्हणजे काय, त्यांना ते कोणाला दुश्मन मानत नाहीत, त्यांना दुश्मन मानणारे भरपूर आहेत. याचा प्रसंग येतो भागवतामध्ये की जेव्हा दक्षाने वाजपेयी यज्ञ चालू केला होता आणि वाजपेयी यज्ञ चालू केल्यानंतर ते यज्ञामध्ये सगळे देवी देवता आले. ब्रह्माजी बसले होते खाली, शिव महादेव विष्णू आले नव्हते. न आल्यामुळे त्या यज्ञामध्ये सगळेजण म्हणजे दक्ष प्रजापती आल्यानंतर सगळे उठून उभा राहिले
उठून उभा राहिल्यानंतर दोन व्यक्ती उठले नाहीत. दोन व्यक्ती कोण उभा राहिले नाही, एक म्हणजे ब्रह्माजी आणि दुसरे महादेव. ब्रह्माजी का उठले नाही, हा माझा पुत्र आहे. आणि शिवजी महादेव भगवंताच्या लीलेमध्ये ध्यान अवस्थेमध्ये भौतिक अवस्थेमध्ये नव्हते, तर ते आध्यात्मिक चैतन्यामध्ये होते, ब्रह्म अवस्थेमध्ये होते, तर त्यामुळे उठले नाही. आणि जर तत्वानं पाहिले तर दक्ष प्रजापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत. तर ते उठल्यामुळे तिथे दक्ष प्रजापती त्याला वाटतं की सगळेजण उठले, मला आदर सन्मान केला, माझं एवढं तेजस्वीपणा, मी प्रजापती आहे, मला मान सन्मान एवढा भेटतोय. एक व्यक्ती उठले नाही. आता परमेष्ठी उठले नाही तर वेगळा विषय, कारण ते वडील आहेत, ते नाही उठले ते. पण माझा जावई कसं काय उठला नाही, कोण? आणि दक्षची कन्या कोण होती, सती. माझा जावई उठला नाही, न उठल्यामुळे त्याला ते अपमान झाला. आणि अपमान झाल्यानंतर तो त्या सभेला संबोध करताना हे म्हणतो, बघा तो कसं स्वतःला प्युरिफाय करतो, मी जे काही बोलणार आहे ते ईर्ष्यापोटी बोलत नाही किंवा मी दोषापोटी बोलत नाही, मी एक शिष्टाचार म्हणून बोलतोय. आणि काय बोलतोय तर शिवजींची तिथं भ्रष्टाने निंदा करतोय. म्हणून असे बघा काय फरक पडला, सगळ्या जगानं मान सन्मान दिला, एक व्यक्ती नाही उठला तर काय फरक पडला असता का? पण अहंकार, इगो असतो ना, अभिमान, गर्व, तो माणसाला कोणत्या लेवलला घेऊन जातो कळत नाही. आणि त्याच अभिमानामुळे, त्या गर्वामुळे महादेवाच्या प्रती एवढा अपमानजक शब्द बोलता. अरे माझी कन्या मृग नाही, तिचे डोळे कसे आहेत, सुंदर हरणासारखे, आणि हा याचे डोळे पाहिलं तर माकडाच्या याच्यासारखे. स्मशानभूमीत राहतो, तिथले राख अंगाला लावतो, आजूबाजूला भूत प्रेतामध्ये म्हणजे एवढी त्याची निंदा करत बसले होते. महादेव एक शब्द गोष्ट बोलले नाही, उठले आणि त्या अपमानाला सहन करीत निघून गेले. निघून गेल्यानंतर पाहिजे ते दंड देऊ शकले असते, पण ते म्हटले की अल्पबुद्धीचं आहे आणि भौतिक गोष्टीमध्ये जे कर्म मिश्रित असतात, कर्मकांडामध्ये गोष्टीत अटकलेले असते, अशा लोकांना काय द्यायचं. त्याने दुर्लक्ष केलं आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर तिथे एवढा अपमान झाल्यानंतर शांत राहिले. त्याने शत्रू नाही म्हटलं. आपण काय म्हटलं असते, सासरे बुवा तुम्ही जास्त बोलताय, तुम्हाला असं वाटत नाही का, सूर असुर आणि ससूर सूर असुर आणि ससूर, ससूरजी नीट राहा तुम्ही, तुम्हाला तर बघेलच पण तुमच्या पोरीला पण पाठवून देईन. किती तमाशा मांडला असता जावाय ना या भौतिक जगात. उलट्या दोनच्या सासऱ्यान जावायचे भांडण, मग तेव्हापासून सासऱ्या जावायचे भांडण आहेत बरं, आताच नाही असंच नाही, ते तर तेव्हा काळापासून आहेत. तर ह्या जगात एखाद्यानं जो अल्पबुद्धी असते तर सासऱ्यात जावायचे भांडणं झाले असते. अहो साधा आयर नाही घातला किंवा त्या कपड्यामध्ये कमी जास्त झाले. आता मी एक मध्यंतरी मला एक व्यक्ती सांगत होते, आता जावई सासरा बी 80 जवळ झाला आणि जावई 55च्या आसपास झाला आहे, तरी अपेक्षा आहे माझ्या सासऱ्यानं काहीच केलं नाही आणि बायकोला दोष देतो. ते म्हटले आता झालं ना आपलं, म्हातारा बी चाललं ना आपण बी चाललं. नाही मला मान सन्मानच नाही भेटला. ते म्हणले बा तुम्ही बघ भांडण करा, आणि उलटं बायकोनं 2 शिव्या हाडसल्या आणि वरतून जर सासरा म्हणजे ते बरंच काही सांगत होतं, त्याच्या विषय नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा कसा, ह्या जगामध्ये छोट्याशा गोष्टीसाठी आपण एवढं करतो. पण जर शिवजीनं पाहिलं महादेव सासऱ्याला सोडून दिलं, दुर्लक्ष केलं आणि केल्यानंतर निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा त्यांनी एक यज्ञ केला. ते यज्ञामध्ये सगळ्याला आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्यानंतर तुम्हाला ते प्रसंग माहीत आहे, सतीला दिलं नाही. सतीच्या प्रती खूप प्रेम होतं. दक्षाचं सगळ्यात जास्त प्रेम असेल तर ते सतीवर होतं. पण ते बोलताना दक्ष आपलं हे पण म्हणतो, माझी कन्या देण्याची माझी इच्छा नव्हती, पण हे जे परमिष्ठी आहेत ना, परमिष्ठी कोण, आपल्या माझ्या बापामुळं द्यावं लागलं, नाही ते देणार बी नव्हतं. म्हणजे त्या टायमाला त्याने सगळ्यालाच चपेटमध्ये घेतलं, भाडास काढली होती. आणि मग त्या यज्ञामध्ये सती म्हणत होती ना, सती म्हटली माझ्या वडिलांकडे मोठं यज्ञ, मला जायचं. आणि जायचं असल्यामुळं ती म्हटली अगं जाऊ नको. त्याच्यात बरंच काही डिस्कशन होतं. पण ही जाती गेल्यानंतर ती बघते की सगळ्यांना आसन दिले, सगळ्याला तो यज्ञाचा भाग भेट, माझ्या पतीला भेटत नाही आणि माझे पती खूप मोठ्या अवस्थेमध्ये आहे. आणि मग त्यावेळेस आतापर्यंत शिवजी त्यांना सती म्हणायचे, पण काही दिवसापासून ते काय म्हणाले, दाक्षायणी. म्हणजे सारखं वारंवार द्यायचं की तुझ्या वडिलांचं नाव घेऊन सांगायचे.
आणि तिला हे सांगायचं की तू दक्षाची कन्या म्हणून तुला दाक्षायणी म्हणे. पहिले सती म्हणायचे, नंतर काय म्हणाले ते यज्ञानंतर हे दाक्षायणी हे दाक्षायणी. तर तिला खटकलं की एकतर माझ्या वडिलांनी अपमान केला आहे आणि दुसरं संबंध सारखं सारखं सांगतात. कोणाचा संबंध? माझ्या वडिलाचा संबंध. तिथे गेल्यानंतर बघतात की आणि मग वडिलांची भांडण करते आणि म्हणली पारे वडिलाला तर काय करू शकणार. मग आपले योग शेतीने आपलं दहन करते आणि केल्यानंतर नारद मुनी जाऊन प्रसंग सांगतात आणि सांगितल्यानंतर ते वीरभद्राचा जन्म होतो, म्हणजे प्रगट करतात. आणि मग ते वीरभद्र ते यज्ञाचा उध्वंस करून शांत राहतात. महादेवाला काही फरक पडत नाही. आणि मग सगळे देवी देवता जाऊन त्यांचं सांत्वना करतं काय लावलं. आणि मग महादेव येतात, म्हणतात की मी हे दंड कशामुळे दिला, माझे दुश्मन नव्हते, पण त्या चुका होणे आणि विशेष करून माझ्या प्रती केलं तर चाललं असतं, पण जी दुसऱ्याच्या प्रती माझी जी पत्नी होती सतीच्या प्रती केलं आणि त्याला दंड दिला. जसं एक शिक्षक एक विद्यार्थ्याला दंड देतो, एक पिता आपल्या मुलाला दंड देतो, त्याच प्रकारे मी दक्षाला दिलं होतं. आणि मग ब्रह्माजी प्रार्थना केल्यानंतर प्रसन्न होऊन सगळ्याला त्याने वरदान दिलं. आणि मग बकऱ्याचं तोंड लावून तो दक्ष प्रजापतीने शिवजींचं गुणगान केल्यानंतर ते म्हणतात की माझ्याकडे अहंकार होता, त्या अहंकारामुळे मी बोललो. अशी खूप मोठी स्टोरी, त्याचं विस्तृत वर्णन आहे. पण शिवजीनं एवढं प्रसंग झाल्यानंतर सुद्धा शत्रुता स्वीकारला नाही, क्षमा केली, दया केली, करुणा केली. कारण का? भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेमध्ये असल्यामुळं भौतिक जगाच्या कोणत्याही गोष्टीला त्याने तत्वाला काय दिलं, जास्त लक्ष नाही दिलं. म्हणून हा त्यांचा चौथा गुण आपण पाहू शकतो. आपलं अजातशत्रू एव शांत. शांत म्हणजे नेहमी तल्लीन असतात. शेवटचा गुण आहे त्यांच्यामध्ये साधव साधुभूषण. साधव साधुभूषण म्हणजे काय? नेहमी साधनेमध्ये तल्लीन असतात. तुम्ही बघा सगळे देतं. भगवान कृष्ण बासुरी वाजवतात, विष्णू सुदर्शन चक्र, शंखचक्र, गदा, पद्म भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी. महादेव नेहमी ध्यानात अवस्था असतात. का ध्यानात अवस्थात? ते म्हणजे ध्यान अवस्था कोण करतं? कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याचं ध्यान करतात, बाकी तर कोण. म्हणून त्यांच्या हातात नेहमी तुम्ही ध्यान मुद्रा पाहिली असेल महादेवाची, आणि ध्यान मुद्रा करत असताना ते जप करतात. हे साधव. तर याचे प्रसंग आहे पद्मपुराणामध्ये. पण मागच्या वेळेस पण तुम्ही ऐकलं की भागवताची पहिली कथा आहे, पार्वतीला सांगितली गेली आणि पार्वती ऐकता ऐकता झोपी गेली. आणि ती कथा कोण ऐकली? सुखदेव गोस्वामीने ऐकली. आणि सुखदेव गोस्वामी ज्या म्हणले अरे तिथं झोपलेली आहे, ऐकली कोणतं ह्या सुखानं ऐकली. तर त्यांच्या मागं त्रिशूळ घेऊन लागले. आणि मग त्या सुखाने, त्या पोपटाने जी वेदव्यासाची पत्नी वाटिका तिच्या गर्भाचा आश्रय घेतला. तर त्या भागवतगीतेचं वर्णन येते. दुसरं आहे रामनामाची महिमा, ते सांगतात. जसं विष्णू पुराणामध्ये विचारलेलं आहे. पार्वती म्हणते की तुम्ही कोणाचा जप करतात आणि एवढे तल्लीन आनंद कसं काय दिसतात. त्यावेळेस ते म्हणतात की राम रामेति रामेति रमे रमे राम मनोरमे सहस्रनाम तुतुल्यम राम नाम वरानने. ते म्हणतात हे सती, हे पार्वती, ते म्हणतात राम रामेति रामेति. राम आहे जे ते रमण करणारे, आनंद मनाला रमण करणारे. राम मनोरमा, जे मनाला रमण करणार आहेत. आणि सहस्रनाम तुतुल्य, राम नाम, हजारो नाव जप केल्यानंतर, विष्णू सहस्रनाम केल्यानंतर तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम असायला नाही भेटलं तर एक राम नाव घेतलं तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम असल्याचं फळ भेटतंय एक रामनामामुळं. तर अशा रामनामाचा मी हजारो जप करतो. आणि म्हणून तुतुल्य, सहस्रनाम तुतुल्य, रामनाम वराने. म्हणून याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ नाव कोणतं असेल तर राम नावाचं आहे, ते पार्वतीला म्हटले. आणि यवन इथपर्यंत त्यांनी शिव अष्टकम लिहिलं 6 श्लोकाचं. त्या 6 शिवाष्टकामध्ये सुंदर ते म्हणतात श्रीराम गोविंद मुकुंद शौरे, श्रीराम गोविंद मुकुंद शौरे, श्रीकृष्ण नारायण वासुदेव इत्यादी नामृतपानमत्तम भगद्री पायमुखिलम दुःखम हरंते. त्याच्यामध्ये ते म्हणतात श्रीराम गोविंद मुकुंद शौर्य श्रीकृष्ण नारायण वासुदेव इत्यादी एवढे नावाचा जप करतात.
नाम अमृतम पान मत्त, मी एवढ्या नामाचं काय करतो, पान करतो. आणि भृगदी केल्यानंतर पाप अखिलम दुःखम हरंते, एवढं मी जप केल्यानंतर माझ्या जीवनातल्या 2 गोष्टी नष्ट होतात. कोणत्या? एक पाप नष्ट होते आणि दुसरं दुःख. पाप म्हणजे थोडं नाही, अखिल पाप नष्ट होऊन जाते तुमचं. आणि दुसरं दुःख तर नष्ट होतंय पापाचं, आणि दुःख हरंती हे नाम जप सांगतात. म्हणून तुम्ही भागवतामध्ये रुद्रगीत ऐकलं असेल किंवा गुरुवायूरमध्ये जो प्रसंग आहे तिथे पुथ्थमची कथा आहे भागवतामध्ये, की त्यांनी भागवताचं वर्णन केलेलं आहे. आणि केरळामध्ये जर पाहिलं, रुद्र संप्रदायामध्ये तर ती विष्णू स्वामी जो प्रचार करतात तर तो रुद्र संप्रदायातून आलेला आहे. आणि रुद्र संप्रदाय भगवत भक्तीकडे, विशेष करून रुद्र संप्रदायाचे ग्रंथ कोणता आहे? रामायण ग्रंथ आहे. आणि राम नावाचा जप सांगितलेला आहे. तर हे साधनाचं रूप आहे. तर हे 6 गुण महादेवांच्या जीवनातून आपण पाहू शकतो. आता शिवजींचं विशेष करून काही गुण आहेत. कसे गुण आहेत आपण ह्या गुणांना पाहूया. विष्णू चरित्र आपलं शिवचरित्रामध्ये जर जिथं जाताना ते धामरक्षक आहेत. जसं धामरक्षक, जर नाशिकचे धामरक्षक राम मंदिर आहे, धामरक्षक कोण आहेत? कपालेश्वर महादेव आहेत. जसं तुम्ही वृंदावनला जाता तर गोवर्धन परिक्रमा करताना गोवर्धन जे आहे तिथं चक्लेश्वर महादेव आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काम्यवनात जाता तर तिथं कामेश्वर महादेव म्हणून फेमस आहेत, तिथं धामरक्षक आहेत. वृंदावनमध्ये जाताना तर गोपेश्वर महादेव झालेले आहेत. का बरं गोपेश्वर महादेव? जेव्हा भगवान रासलीला खेळत होते, रासलीला खेळत असताना त्यांना वाटायचं सगळेजण रासलीला खेळतात, मला जाता येत नाही गोप. तर त्यावेळेस जी गोपी म्हटल्या रासलीलेमुळे स्त्रियांना आलं, पुरुषाला आलं नाही, म्हणून मला तरी व्हायचं, खेळायचं. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही इथं बाजूला कुंड आहे त्यामध्ये स्नान करा. आणि गेल्यानंतर तिथे ते जातात. आणि गेल्यानंतर त्यांचं स्त्री कसं तर गोपेश्वर होते. आणि गोपेश्वर झाल्यानंतर भगवान कृष्णाच्या लीलेमध्ये ते डान्स करतात. तर सगळ्या ज्या गोपी बघतात ही सगळी वेगळीच गोपी बाबा, हिचं काही वर्णनच वेगळं आहे. तर मग श्रीकृष्ण म्हणतात काळजी करू नका, हे गोपेश्वर महादेव आहेत. गोपीचे ईश्वर कोण आहेत? तर त्या नावाने ते फेमस आहेत. भूतेश्वर महादेव मथुरामध्ये हे दिलेलं आहे. तर भगवान कृष्णाच्या लीलेमध्ये विशेष लिहिले. आणि त्यांना भगवंताच्या प्रती एक विशेष आकर्षण आहे. ते म्हणजे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर मोहिनी अवतार पाहिला होता. आणि मोहिनी अवतार पाहिल्यानंतर त्यांना इच्छा झाली की आपण दर्शन घेऊया. आणि मग तिथे भगवंत म्हटले अहो तुम्ही नका घेऊ. नाही म्हणले पाहायचं, मी तुमच्या सगळ्या अवताराचं दर्शन घेतलंय, मला ह्या दर्शनाचं घ्यायचंय. तर म्हणले हरकत नाही. आणि मग भगवान विष्णू अतिशय सुंदर मोहिनीचं रूप घेतात. आणि घेतल्यानंतर पारदर्शक कपडे घालतात मोहिनी रूपामध्ये. आणि हातामध्ये चेंडू खेळत राहतात. ते चेंडू खेळत असताना त्या शरीराचं जसं अवलोकन करतात त्यावेळेस शिव आणि पार्वती सोबत जात असतात. ते बघतात, एवढे मोहित होतात. आणि मोहित होण्यासाठी तिला आलिंगन करण्यासाठी आणि ती मोहिनी अवतार कुठं कैलास लोकांमध्ये साधू संतांमध्ये ती बॉल खेळत होते. आणि जसं जसं बॉल खेळत होते तर तिच्या अवयाचं अवलोकन करताना ते एवढे मोहित झाले, का मोहित झाले. आणि पळत करीत असताना जसे ते आलिंगन करायचे तो मोहिनी हातातून सटकायची. आहे भागवतामध्ये खूप डिटेल्स अवतार आहे, याचं वर्णन आहे लिलेचं मोहिनी अवतारचं. आणि असं करता करता जेव्हा एकदा आलिंगन केलं, बऱ्याच वेळा ती लीला चालली झाल्यानंतर त्या कामुक भावनेमध्ये त्यांचं वीर्य पास झालं. आणि वीर्य पास झाल्यानंतर त्यांच्या वीर्यामधून 2 गोष्टी निर्माण आले, एक सोनं आणि चांदी. आणि जसं वीर्य पास झाल्यानंतर त्यांना कळालं अरे मी काहीतरी चूक केल्यानंतर ते बघतात की भगवंताची लीला आहे. आणि ज्या स्त्रीच्या मी प्रति आकर्षितामध्ये मायाशक्ती प्रबळ आहे, कोणी इंद्रिय एवढे विश्वास ठेवू नये. जगाची सगळ्यात ताकद शिवजीला विचलित करू शकते. तर आपण जे साधना भक्ती करतो भौतिक संसारात, आपली माय, आपले डोळे, आपली चेतना, आपण जे पाहतो तर आपल्याला किती विचलित करू शकतो. म्हणून या माया देवीला नेहमी सावध राहून आपण भगवंताला प्रार्थना केली, भगवंता मला भौतिक इच्छा आकांक्षापासून वाचव बाबा, माझं मन नको त्या तिकडे भटकत राहत आहे. हे भगवंताच आपलं वाचू शकतो. म्हणून हे शिवचरित्र आपण पाहू शकतो. दुसरं सगळ्यात मोठं कठीण सेवा करतात. काय कठीण सेवा करतात? जेव्हा अद्वैतवादाचा प्रचार, मायावाद आपलं बुद्धवादाचं तत्वज्ञान पसरलं होतं, वेदांचं सगळं स्थापन झालं होतं, तर भगवंताने स्वतः महादेवाला पाठवलं
तेच महादेव आले इथं, आदि शंकराचार्य म्हणून आले 1500 वर्षापूर्वी, आणि त्यांनी अद्वैत स्थापन करून जी नास्तिकवाद होता त्या नास्तिकवादाला थांबवून जी वेदांची स्थापना केली, वेदाची स्थापना करून त्यांनी 4 गोष्टी केलेल्या, 4 ठिकाणी 4 धाम स्थापन केले. दक्षिण भारतामध्ये रामेश्वरम, इथे समुद्राच्या काठी द्वारकामध्ये द्वारका स्थापन केलं, आणि बद्रीनाथ, आणि इकडे अशा 4 ठिकाणी त्यांनी 4 धाम टाकून गोवर्धन मठ स्थापन केले. त्यानंतर ह्या 4 ठिकाणी केल्यानंतर त्यांनी 4 फेस्टिवल निर्माण केले. कोणते 4 फेस्टिवल निर्माण केले? तर कुंभमेळा उत्तर भारतामध्ये, उज्जैनमध्ये, नाशिकमध्ये, नाशिक, त्याच्यानं हरिद्वार, आणि याच्यामध्ये प्रयागमध्ये, ह्या 3 ठिकाणी 4 ठिकाणी कुंभमेळा. आणि याच्यामध्ये आदि शंकराचार्याने जे संन्यास परंपरा प्रचार 4 वेद त्यांना दिले. तर ही कठीण सेवा विशेष करून जे धर्माची स्थापनेचा आणि मायावादाचा प्रचार करण्यासाठी शंकराचार्यांनी अवतार घेतलेला आहे. ही कठीण सेवा त्यांनी केलेली. आणि म्हणून ब्रह्मवाद पुराणामध्ये त्याचं विशेष डिटेल्स प्रश्न आहे की तुम्ही असं का केलेलं आहे, तर ते म्हणतात की जो नास्तिकवाद होता त्यासाठी मी अवतार घेतलेला आहे. त्यानंतर शिव पार्वतीचा परिवार जर पाहिला, यांचा केंद्रबिंदू, यांच्यामध्ये खूप कॉन्ट्रोवर्सी आहे, विरोधाभास आहे, पण तरी सगळे आनंदाने राहतात. कसे आनंद राहतात? शिव आणि पार्वती आणि त्यांचे 2 पुत्र, कोण? गणपती आणि कार्तिक. यांचे वाहनं महादेवाचं वाहन कोण? बैल. दुर्गादेवीचं वाहन कोण? पार्वतीचं वाहन कोण आहे? शिवजी. ठीक आहे, दोघं एकूण एकाची कट्टर शत्रू. महादेवाच्या गळ्यात काय? साप आहे. आणि गणपतीचं वाहन कोण आहे? उंदीर. हे दोघं एकूण एकाला. आणि कार्तिकेचं वाहन कोण आहे? मोर. आणि मोर कोणाचा नाश करतात? सापाचा. हे सगळे एकूण एकाचे दुश्मन, कट्टर वैरी, स्वभावांचे वेगळे वेगळे, पण एकत्र जॉईनिंग फॅमिलीमध्ये सुद्धा राहतात. वाघ आणि बैल एकूण एकाला पाहिल्यानंतर साप जेव्हा उंदराला पाहिजे ना, आणि जेव्हा मोर सापाला पाहिजे, पण हे सगळे एकूण एकाच्या विरोधाभास असून सुद्धा आनंदानं गोड्या गोविंद राहतात. म्हणून कधी आपला परिवार जेव्हा पाहताना शिव पार्वतीसारखा परिवार असला पाहिजे. सगळ्यांचे डिपार्टमेंट वेगळे असतील पण तरी आनंदानं राहतात. का बरं आनंद राहतात? त्याचं मेन केंद्रबिंदू आहे की भगवंत त्यांचे केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद होण्याचं कारण की गणपतीने सुद्धा काय केले? महाभारत लिहिले. पार्वती सुद्धा भगवान विष्णूंची शक्ती आहे भागवताच्या 10व्या स्कंदात, आणि भगवान स्वतः भक्त आहेत. आणि चीफ कमांडर भगवान त्याच्या डिपार्टमेंटमध्ये जे देवदेवताचं डिपार्टमेंट आहे स्वर्गलोकाचं, त्याचे चीफ कमांडर कोण आहे? सेनापती कार्तिक आहेत. सगळा परिवार भगवंताचा भक्त आहे. हे त्याच्यावर एक विशेष प्रवचन होऊ शकेल, पण हा शिव परिवार आहे म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. आणि परम विरक्त आहेत. परम विरक्त म्हणजे काय? महादेवाचं वैशिष्ट्य आहे की एवढं सगळ्याला ते दान देतात, म्हणून शिवजीचे भक्त श्रीमंत राहतात आणि विष्णूचे भक्त गरीब राहतात. एकदा शिव पार्वतीला वाटलं अहो लग्न झालंय, सगळ्याला मोठे मोठे महल, आपण घर बांधू. म्हणजे हरकत नाही घर बांधायला. हट्टा भेटला मग घर बांधलं, मोठं महल बांधला. महल बांधल्यानंतर एकतर शिवजीची काही इंटरेस्ट नव्हता. इंटरेस्ट नसल्यामुळं तरी पण पत्नीच्या सांगण्यावर आग्रह खातं, परिवार मोठा झाला आहे, पोरं बाळं मोठे झालेत, जरा महल पाहिजे. बांधल्यानंतर वास्तुपूजा ठेवली. वास्तुपूजेमध्ये मोठमोठे यज्ञ ठेवला, मोठमोठ्या कथा झाल्या, अन्नदान झालं, भंडारा झाला, आणि मग प्रत्येकाला गिफ्ट देत गेली. ए टू झेड वस्तू दिल्या वास्तुपूजेमध्ये. घरातल्या जेवढ्या वस्तू आल्या तेवढ्या दिल्यानंतर सगळ्या वस्तू वाटल्यानंतर शेवटी सगळे निघून गेल्यानंतर एक ब्राह्मण राहिला. तो आला, म्हणला अहो एवढी वास्तुपूजा झाली आणि तुम्ही सगळ्याला भेट दिल्या, आता मला तरी काहीतरी द्या. ते म्हणले काहीच नाही, एकमेव घर राहिलं बाबा, ते घर तू घेऊन जाय म्हटले. आम्ही आहे तिथं ठिकाण राहतो वटवृक्षाच्या खाली. आता तुमच्याकडे आलं कोणी वास्तुपूजेला, शेवटी खाऊ घोगरी माताची तुमच्याकडे वास्तुपूजाला सगळ्या वाटलं, आणि शेवटी मी आलो. प्रभूजी आता काय राहिलं नाही, जा घर घेऊन. म्हणणार नाही तुम्ही आणि घेणार पण नाही काळजी. पण तर शिवजी काय म्हटले? पार्वती माता येऊच तर बघितलं, अरे हा बाबा काय फकड आहे, एकतर राहतो वटवृक्षाखाली,
ते म्हणले आपण हातो तसंच पहिलं राहू दे, जे राहिलं ते जाऊ दे. जेवढं वैरागी राहू तेवढं भगवंताचे चिंतन करू, जास्त जमा करू तेवढं डोक्याला हेडक राहतो. म्हणून ते परम वैराग्यशाली हे पुराणामध्ये सुंदर कथा येतात. तर याचे दिलेले आणि म्हणून आशुतोष आहे निरंतर पंचमुखानं भगवंताच्या नावाचा जप कथा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून आपण आपल्या जीवनात जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातात, जल अर्पण करतात, बेलफळ अर्पण करतात, त्यांनी एकच प्रार्थना करायचं, माझ्यासाठी सर्व काय असेल ते सर्व, माझ्यासाठी काही सर्वोत्तम असेल ते तुम्ही प्रदान करा. आणि दुसरं महाशिवरात्रीला हे केलं पाहिजे आपण की त्यांच्या जीवनातून आपण थोडेसे जरी गुण आत्मसात केले तरी आपली महाशिवरात्र सफल झाल्यासारखी. नाहीतर दिवसभर उपाशी राहतान, 3 टाईम मरणाच्या खिचड्या खातान, दिवसभर TV बघतान, काही नाही. महाशिवरात्र महादेव विचार करते की काय भगत आहेत माझे, भांग पितात. आग लगे बस्ती में बाबा अपने मस्ती में, असं त्या महादेवाचा फोटो आहे गांजा पिताना. नाही, महादेव गांजा पित नाहीत. त्यांनी गांजा पिलेलं कुठेही वर्णन नाही, भांग पिलेलं कुठेही वर्णन नाही, पण त्यांचे जे फॉलोअर आहेत ना ते पितात. पण तुम्ही एकच बाजू का पितात? महादेवानं विष पिले, तुम्ही विष का पित नाहीत? गांजेच का पितात? भांगच का पितात? आणि लोक म्हणतात आग लगे बस्ती में बाबा अपने मस्ती में. अरे असं नाही, महादेव तसे निष्क्रिय नाहीत व्यक्ती. आणि ते गांजा पिताना किती विद्रूप केले, विकृती आणली आपल्या धर्माच्या यानं. आणि तथाकथित जे असतात ना, शास्त्राचा अभ्यास न करता आपण त्याला प्रसाद मानतो. आणि मला एकदा असं म्हटलं, भोले का प्रसाद आहे प्रभूजी लिहिलो. आणि म्हणलं बाबा भोले का, दुधात काहीतरी हिरवा गारत असतो ना, तूच पे भोले का प्रसाद. मी आपले खडे साखर घेतो येतो आणि मी त्यांना एकच प्रार्थना करतो, माझी चेतना माझी बुद्धी नेहमी तुमच्या सेवेत राहावं. आपण हे महादेवाकडे जाऊन मागितलं पाहिजे आणि निश्चित ते आपल्याला देऊन टाकते. वैष्णव परम वैष्णव भोलेनाथ की, महादेव भगवान की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.